ये कोणी नाहीये. एवढ्या वर्षापासून या शालीवर माझा डोळा होता. मला मिळाली नाही ते नाही, पण जिला मिळाली तिला तिला अजिबात अजिबात म्हणून किंमत नाही द्यायची. तिला ती शॉल अजून मिळालेली नाहीये. म्हणजे म्हणजे आपण तिला ती मिळूच द्यायची नाही. सिंपल. शिस्त आहे, शिस्त आहे. काहीतरी शिस्त आहे ना तुझ्या डोक्यात, है ना? येस. समथिंग इज कुकिंग इन डेव्हिल्स माइंड. हां हां हां. काय आहे सांग ना. 1 मिनिट थांब, मी आलेच. अगं दिशा, तिला मला अडकवणार आहे. इकडे. ही पारूची मेहंदी आहे ना? हो. मला त्याची क्वालिटी चेक करायची. ठीक आहे. हे मी घेऊन जाते, तर ठेव तिकडे. ओके ओके. दिशा, तू जरा वेडी आहेस का? वहिनीची आवडती शॉल आहे ती, आणि तू काय केलंस तुला माहिती नाही. एका वहिनीचा राग तू अडकणार आहेस आणि मला पण अडकवणार आहेस. ए, वेडी आहेस का तू डॅमी? अगं आपण इथे नव्हतोच. ही शॉल कोणाची आहे? सासू मॉमची. सासू मॉमने दिली आहे कोणाला? पारूला. मग ती व्यवस्थित सांभाळायची जबाबदारी कोणाची? पारूची. करेक्ट. बिचाऱ्या सासू मॉम, जेव्हा त्यांना कळेल की त्यांची एवढी फेवरेट शॉल त्यांनी 5 इयर्स पासून जपून ठेवली होती, ती त्या पावळट पारूने 5 मिनिट्समध्ये खराब केली. मग खूप रिस्पॉन्सिबल आहे ना ही पावळट पारू. बघूया आता ही रिस्पॉन्सिबिलिटी कशी पार करते ते. मला सांग, याचं काय करायचं? हे घे, ते लपव तुझ्या पदराखाली आणि चल. ना मला दिशा, म्हणजे मला बोलायचं होतं, पण तशी संधीच मिळत नव्हती. आपल्या लग्नाच्या ईदी सुरू झाल्यात, त्याआधी आपलं बोलणं लई महत्वाचं आहे. अरे इतकी रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं. प्रीतम, असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणं चुकीचं आहे यार. थांब रे तू, आपण काय बळजबरी ऐकतोय का? ती आली आपल्या रूम मध्ये, हा आपण गेलेलो का नाही, आणि आपण इथे अडकलोय. आता तू शांत राहा आणि एन्जॉय कर ना. सुरुवात कुठून करू मला नाही कळत आहे, पण मला बोलायला तर पाहिजेच. हो, आय लव्ह यू बोलणार आता. बोल. हरी सर, मी आता जे काय बी बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला काय वाटल, तुम्ही काय म्हणाल मला नाही माहिती, पण ह्यो माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हरी सर, लवकरच आपलं लगीन होणार आहे. हे लगीन मी सॉरी. आम्ही तुमचं बोलणं ऐकणार नव्हतो, पण प्रीतम बळजबरी मला तिकडे घेऊन गेला कोपऱ्यात. तुला आहे ना जरा पेशन्स नाहीये काय? हा पारू बोल, काय बोलत होतीस? आमच्या समोर बोल ना. प्रीतम, काय चालू आहे? चल. ए नाही 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 पारू, तुला आता राहत नाहीये ना? हा, लग्नाची घाई झाली ना तुला? नाही म्हणजे जरा आम्ही आमच्या मित्रासोबत काय बोललो तर आलीच लगेच हुकूम गाजवायला. नाही तसं काय बी नाही.
पारू तू बोल त्याच्याशी. अरे तू का जायचंय आपण? लग्नानंतर तीच बोलणार आहे. तो हरीश बिचारा मान खाली घालून ऐकणार आहे. ते काय नाही तुमच्या ह्या प्रेमाच्या गप्पा आता लग्नानंतर प्रीतम सर, नाही ही मुलांची रूम आहे ना, इथे हिचं काय काम आहे? मग अरे यार तू जा तयार हो. जा जा जा. ये प्रीतम ये. प्रीतम जा जा तू तयार हो. आम्ही तुमच्या नवरदेवाला घेऊन येतो. तुम्ही जा जा. बाय बाय. नॉनसेन्स यार, का घालवलंस तिला? अरे तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार ना. अरे मग आहे ना त्यांच्याकडे वेळ बराच लग्नानंतर महत्वाचं बोलायला. आता आपल्याकडे वेळ आहे का? नाही ना, आई खाली वाट बघते. तू चल तयार हो, लवकर तयार हो. हो तेच घालशील नाही आहेत चांगले तर आम्ही आणतो. वॉर्डरोब मध्ये चेक कर. देवा, आता मी लई पुढे जाऊ शकत नाही. हरीश सरांना समजा खरं सांगायलाच पाहिजे. मी त्यांच्यासोबत लगीन करू शकत नाही म्हणून या मेहंदीला बी काय बी अर्थ नाही. देवा, मला फक्त एक संधी दे, फक्त एक. पारू, आयला मॅडम तुला आवरून बोलवलं. वय मी आलेच. हे काय झालं? हे मेहंदी कशी काय लागली? ही शाल तर देवी आईनं मला दिली होती. त्यांची आवडती शाल होती ही. ही खराब कशी झाली? मी काय करू आता? देवी आईनं काय सांगू? झालं का तू? ए पारू, अगं काय झालं रडायला? अरे बघ ना काय झालं. देवी आईंनी मला दिलेली शाल कशी खराब झाली मला नाही माहिती. अरे देवा, माहित नाही म्हणजे कुठं लक्ष होतं तुझं? साधी एक शाल तुला सांभाळता येत नाही? पारू, हे बघ, तू रडू नको. आता काय करायचं याच्यावर काहीतरी विचार करू. आता आईला मॅडम ना हे कसं सांगावं? हा, मी सावित्री ताईंना पाठवतो. मी असा गेलो पटदिशी त्यांना पाठवतो. तू रडू नको, मी आलोच. माझ्या हातावर पण मेहंदी काढा ना प्लीज. मेहंदी तुमच्या हातावर? त्या मेहंदी काढणारे येतील ना, त्यांना सांगा मेहंदी काढायला. हे माझं काम नाहीये. तुम्ही तुमच्या बॉसला नाही म्हणताय? जॉब कंटिन्यू करायचंय ना? मेहंदी काढते हा. काय काय? हे घ्या, केली ऑर्डर करू. छान आहे ना? छान आहे. मला हे मी करते, तू कुकर लावून घे. तुम्ही नको सावित्री ताई, मी करते, तुम्ही राहू द्या. अगं नुसतं उभं राहून काय करणार आहे? दोघी करू. बरं बरं. सावित्री ताई, अरे मारुती दादा, तुम्ही इकडे? काही काम होतं का? हा, ते जरा बोलायचं होतं. मला बाहेर मेहंदीवाल्या बायका आल्यात, जरा बघ त्यांना चहा पाणी काय हवंय का? मारुती दादा बोला ना, काय झालं आणि इतके टेन्शन मध्ये का दिसतंय? ते पारूच्या नशिबात काय लिवलंय ना काही कळना. आता थोड्या वेळापूर्वी आईला मॅडमनी जो प्रेम आणि शेला दिला ना, तो खराब झाला. हो, काय खराब झाला?
मारुती दादा असा कसा खराब झाला आणि काय करत होती ती आणि कुठे आहे आता पारू? रूम मध्ये रडत बसली आणि तिला पण माहिती नाही कसा खराब झाला ते. अरे देवा, काळजी करू नको मारुती दादा, मी बघते. पारू, ही घे शाल. आज मेहंदीच्या वेळेला खांद्यावर घेशील. असं समज की ही शाल तुला तुझ्या खांद्यावर पडणाऱ्या संसाराच्या जबाबदारीची आठवण करून दे. तुझी देवी आई तिनं 5 वर्ष जीवापाड जपलेली वस्तू भेट म्हणून तुला देते. आणि ती नुसती शाल नाही आहे, तर त्या शाली मागे तिचं तुझ्यावरचं प्रेम आहे. काय गे पारू, रडायला काय झालं? आणि आता अहिल्याबाईंनी स्वतः तुला बोलवायला आल्यानंतर तू बाहेर येणारस का? लपव लपव, तुला वहिनींच्या समोर उघडं पाडायला मी तर आहेच. समजतेस काय ग स्वतःला? सगळे तुझी वाट बघतायत बाहेर आणि तू, पारू मॅडम अजून रेडीच नाहीत का? कधी येणारस तू बाहेर? पारू, या सावित्री मॅडम, तुम्ही आलात ना ते बरं केलं. बघा, तुमच्या पारू मॅडम अजून रेडीच नाही आहेत. सावित्री मॅडम, तुम्ही एक काम करा, पटकन तुमच्या पारू मॅडमना रेडी करा आणि चटकन बाहेर घेऊन या. पारू, पारू, बाहेर येशील ना तेव्हा वहिनींनी जी स्पेशल शाल दिली आहे ना तुला आशीर्वाद म्हणून, ती खांद्यावर घ्यायला विसरू नको. आज काय आहे, तुझ्यासाठी स्पेशल दिवस आहे. मग आशीर्वाद आहेत ना ते वहिनींचे, आठवणीने घे हा खांद्यावर. सावित्री आत्या, ठीक आहे बाळा, काळजी करू नकोस. करू आपण काहीतरी. अरे, आता तुम्ही दोघांनी जोड्याने आशीर्वाद घ्यायचा. वहिनी, हे बघा, मी ना या मेहंदीत यांचं नाव लिहिलंय, मोहन. दिसतंय? दामिनी, हे जर दिशाने केलं असतं तर मी समजून तरी घेतलं असतं, पण तू आजच्या दिवशी नवरीचा मान असतो ग पहिला मेहंदी काढायचा. एवढं कळू नये का तुला? नाही, माझ्या लक्षात होतं वहिनी, पण ना मी विसरले, सॉरी. पारू कुठे आहे? वहिनी, मी ना तिला आत्ताच बोलवून आले, तर म्हणाली मला वेळ लागणार, तुम्ही सगळे थांबा म्हणून. नाही नाही, तसं काही नाहीये मॅडम. ते जरा तिथं. असू दे, मी घेऊन येते पारू. आई तू थांब, मी घेऊन येतो. हा,
हरीश अरे नजर हटत नाही ना. पारू, आम्ही सगळे खूप खुश आहोत तुझ्यासाठी. फायनली तुला एक चांगला जोडीदार मिळाला. पारू, आता जे काही झालंय ते सगळं विसरून जा आणि आयुष्याची नव्याने सुरुवात कर. तू आमच्या किर्लोस्कर कुटुंबासाठी जे काही केलंय त्या बदल्यात तू कायम सुखी राहावं एवढीच आमची इच्छा आहे. पारू आणि हरीश किती छान दिसतात ना एकत्र. पण काय भारी आहे ना, म्हणजे कुठे कधी कशी कोणाची जोडी लिहिली जाईल काही सांगता येत नाही ना. प्रिया मॅडम, आपण काय लिहिलं होतं ते चांदीचं. चांदीच्या ताटात साखरेचा खडा. हा, पारू आणि हरीशचा लाखात एक जोडा. चला आता आपण दोघांना ओवाळून घेऊया. हा सावित्री, मारुती दादा घ्या, पारू आणि हरीशला ओवाळा. नाही पर आज तर आईचा मान असतो ना. तूच पारूचे वडील आणि तूच आई, त्यामुळे हा मान तुझाच आहे. तू पारूला कधीच आईची कमी भासू नाही दिलीस. एखाद्या आईने जे संस्कार केले असते तेच संस्कार केलेस तू पारूवर. आणि हे लग्न जरी किर्लोस्कर मॅन्शन मध्ये होत असलं तरी या सगळ्या लग्नविधीमध्ये पहिला मान तुझाच असणार.